नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा संस्थेबद्दल जिला जगाची आर्थिक जीवनरेषा मानलं जातं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF. पण खरंच ती जीवनरेषा आहे का? चला जरा आत डोकावून पाहूया. कधी विचार केलाय का की जेव्हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था एकदम कोसळून पडते तेव्हा काय होत असेल? म्हणजे विचार करा, सगळा पैसा संपलाय, परकीय चलन तर नाहीच नाहीये, देश अक्षरशः दिवाळखोरीच्या दारात उभा आहे. अशावेळी मदतीचा हात कोण पुढे करतं? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. हो, IMF हीच ती संस्था आहे जी अशा संकटात सापडलेल्या देशांसाठी अनेकदा आशेचा शेवटचा किरण ठरते. तर मग आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी IMFला जगाचा आर्थिक फायर फायटर का म्हणतात ते समजून घेऊ. मग या संस्थेचा जन्म इतक्या गोंधळातून कसा झाला हे पाहू. ही संस्था चालवतं तरी कोण? तिचं मुख्य काम काय आहे? आणि हो, सगळ्यात इंटरेस्टिंग, तिच्यावर एवढी टीका का होते यावरही नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. IMFची सगळ्यात सोपी ओळख काय? तर जगाचा फायनान्शियल फायर फायटर. म्हणजे जिथे कुठे आर्थिक आग लागली तिथे ही संस्था मदतीसाठी सगळ्यात आधी हजर. पण प्रश्न हा आहे की अशा फायर फायटरची गरजच का पडली? तर याचं उत्तर सापडतं आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. त्यावेळचा जागतिक गोंधळातच याची मुळं आहेत. तर झालं असं की 1944च्या आधीचा काळ म्हणजे महामंदी आणि दुसरं महायुद्ध, ह्या सगळ्यामुळे जगाची अर्थव्यवस्था पार कोलंबली होती. सगळीकडे अस्थिरता होती. मग यावर काहीतरी तोडगा काढायला हवा म्हणून 1944मध्ये ब्रिटन वुड्स इथे एक परिषद झाली आणि तिथेच IMFची स्थापना झाली. मुख्य उद्देश काय होता? तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पैशाच्या बाबतीत स्थिरता आणणं. आणि मग 1947 पासून ह्या संस्थेनं आपलं काम खऱ्या अर्थानं सुरू केलं. म्हणजे थोडक्यात काय? तर स्थापना झाली 1944मध्ये, हेडक्वार्टर्स आहे अमेरिकेत वॉशिंग्टन DC मध्ये. आणि एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला अभिमानास्पद वाटेल ती म्हणजे भारत हा सुरुवातीपासूनच या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे. बरं, संस्था तर स्थापन झाली, पण एवढी मोठी, एवढी पॉवरफुल संस्था नक्की चालवतं कोण? कसा चालतो तिचा कारभार? चला आता जरा तिच्या गव्हर्नन्स स्ट्रक्चरवर एक नजर टाकूया. ह्याची रचना एकदम सोपी आहे, 3 लेव्हल्समध्ये. सगळ्यात टॉपला आहे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स. यात प्रत्येक सदस्य देशाचा एक गव्हर्नर असतो. म्हणजे सहसा त्या देशाचे अर्थमंत्री किंवा मग सेंट्रल बँकेचे गव्हर्नर. हे लोक मोठे निर्णय घेतात. त्यांच्या खाली येतो एक्झिक्युटिव्ह बोर्ड. ह्यात 24 डायरेक्टर्स असतात जे रोजचं काम पाहतात आणि कर्ज वगैरे द्यायचं की नाही हे ठरवतात. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या स्टाफला हेड करतात ते म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, जे संस्थेचे CEO असतात. ओके, तर आपल्याला रचना कळली. आता वळूया IMFच्या कामाकडे. म्हणजे ही संस्था नेमकं काय करते? तिच्या इकॉनॉमिक टूलकिटमध्ये काय काय आहे? IMFचं काम ना मुख्यत्वे 3 खांबांवर उभं आहे. पहिला खांब आहे इकॉनॉमिक सर्व्हेलन्स. म्हणजे काय? तर सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर वॉच ठेवायचा. कुठे काय धोका आहे का हे आधीच ओळखायचं. दुसरा आणि खूप महत्वाचा खांब म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट सपोर्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर संकटात सापडलेल्या देशांना कर्ज देणं. आणि तिसरा खांब आहे कपॅसिटी डेव्हलपमेंट. म्हणजे देशांना तांत्रिक मदत आणि पॉलिसी बनवण्यासाठी सल्ला देणं. आता यातला हा जो बॅलन्स ऑफ पेमेंट सपोर्ट आहे ना, तो जरा नीट समजून घेऊया. हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा एकदम सरळ अर्थ असा आहे की समजा एखाद्या देशाकडे परदेशातून घेतलेल्या वस्तूंचे किंवा कर्जाचे पैसे फेडायला डॉलर्स नाहीत, म्हणजे तो आंतरराष्ट्रीय देणी फेडू शकत नाहीये, तेव्हा IMF त्याला कर्ज देऊन मदत करतं. हे त्याचे एक सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि ही मदत देण्यासाठी IMFकडे वेगवेगळी हत्यारं म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. जसं की स्टँड बाय अरेंजमेंट किंवा SBA. हे शॉर्ट टर्म गरजांसाठी असतं. मग आहे एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी किंवा EFF. हे जरा लाँग टर्म प्रॉब्लेमसाठी. आणि रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे RFI हे अगदी तातडीच्या इमर्जन्सी गरजांसाठी पटकन मदत करतं. पण थांबा, IMFचं काम इतकं सरळ आणि सोपं नाहीये. ह्या संस्थेवर प्रचंड टीका होते आणि तिच्यासमोर आज मोठमोठी आव्हानं उभी आहेत. म्हणजे तिच्या क्रेडिबिलिटीवर आणि ती कितपत योग्य आहे यावरच मोठे प्रश्न विचारले जातात. चला तर मग पाहूया की ही टीका नेमकी आहे तरी काय. सगळ्यात मोठा आणि पहिला आक्षेप घेतला जातो तो वोटिंग पॉवरवर.
म्हणजे बघा, IMFमध्ये जे काही निर्णय होतात ना, त्यात अमेरिका आणि युरोपियन देशांचाच शब्द चालतो. का? कारण त्यांचे वोटिंग राईट्स जास्त आहेत. आणि मग भारत, चीन, ब्राझीलसारख्या ज्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत, त्यांना मात्र पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही, असा एक मोठा आरोप कायम केला जातो. दुसरी मोठी टीका आहे ती म्हणजे IMFच्या अटी, ज्याला कंडिशनॅलिटी म्हणतात. म्हणजे बघा, IMF कर्ज फुकट देत नाही. कर्ज देताना ते काही कठोर आर्थिक अटी घालतात, जसं की सरकारी खर्च कमी करा, सबसिडी बंद करा. यालाच ऑस्टेरिटी मेजर्स म्हणतात. आणि याचा थेट फटका बसतो तो सामान्य माणसाला. त्यामुळे अनेकदा देशांमध्ये सामाजिक अशांतता पसरते. आणि या जुन्या टीकांव्यतिरिक्त आजच्या काळात IMF समोर काही नवीन आव्हानंसुद्धा आहेत. एक म्हणजे विकसनशील देशांवर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. दुसरं, कोरोनासारखी महामारी किंवा हवामान बदलामुळे येणारी संकटं, यामुळे त्यांच्या रिसोर्सेसवर ताण येतोय. आणि तिसरं म्हणजे आता न्यू डेव्हलपमेंट बँकसारख्या नवीन संस्था स्पर्धेत उतरल्या आहेत. या सगळ्यामुळे ना एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे IMFचा जो वन साईज फिट्स ऑल अप्रोच आहे, म्हणजे सगळ्यांना एकच औषध देण्याचा प्रकार, तो आजच्या बदलत्या जगात खरंच चालतो का? कारण प्रत्येक देशाची परिस्थिती, तिथल्या समस्या वेगळ्या असतात. मग एकच उपाय सगळ्यांवर कसं काय लागू होऊ शकतो? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर IMFची ना एक दुहेरी ओळख आहे. एका बाजूला ती जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, जो स्थिरता टिकवून ठेवतो आणि संकटात मदत करतो. पण दुसऱ्या बाजूला ती एक वादग्रस्त संस्थासुद्धा आहे, जिच्यावर श्रीमंत देशांचं वर्चस्व असल्याचा आणि तिच्या अटींमुळे सामान्य माणसाला त्रास होत असल्याचा आरोप होतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जशी जागतिक संकटं बदलत आहेत तसं IMFला स्वतःमध्ये कोणते बदल करावे लागतील जेणेकरून ते भविष्यातील आव्हानांना सामोरं जाऊ शकेल? यावर नक्कीच विचार करायला हवा.